तर नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनापूर्वी नागपुरात मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनर झळकावले, तर महायुतीच्या विजयाचे कर्णधार एकनाथ शिंदे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेलेली होती ही विधानसभेची, आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानुसार प्रचंड यश आलेलं आहे महायुतीला, आणि त्यानंतर जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीयेत, उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा आता जे हिवाळी अधिवेशन होतं या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर त्या वेळेला एकनाथ शिंदेंचे बॅनर नागपुरात लागलेले आहे। आणि याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे नागपूरच्या राजभवन बाहेरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेलेली होती, त्याच्यामध्ये यश आले, आणि त्यानंतर आता त्यांच्यासाठी नागपूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, आणि त्याचबरोबर मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा नागपूरमध्येच उद्या होणार आहे। कशा प्रकारच्या घडामोडी तुम्हाला दिसत आहेत, आणि बॅनरबाजीतून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय? अगदीच फरा 16 डिसेंबर पासून जे आहे ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे, आणि सरकार स्थापनेनंतर पहिलं अधिवेशन जे आहे ते सरकारचं या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सर्वच आमदार आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहे ते उद्या जवळपास नागपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षाकडून जे आहे ते आपापल्या नेत्यांचे होर्डिंग्स, बॅनर स्वागताचे शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। कारण की आपण जर पाहायला जर गेलं तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच उद्या नागपूरमध्ये येणार आहे। त्यांच्यासाठी भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। नागपूरच्या विमानतळापासून तर लक्ष्मी चौकापर्यंत जे आहे ते जागोजागी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी असणार आहे। तर धरमपेठ परिसरामध्ये त्यांच्या शेजारी असलेले जे काही रहिवासी आहेत ते देखील काही दिवसापासून जे आहे ते दिवाळीसारखा आपल्या घरावरती रोषणाई करून देखील या ठिकाणी त्यांचे आतुरता आहे देवेंद्र फडणवीस कधी येतील त्यांच्या स्वागतासाठी ते त्या ठिकाणी सज्ज आहेत। आणि सोबतच एकनाथ शिंदे यांचे जे होर्डिंग जे आहेत ते देखील शहरामध्ये लागलेले आहे। महायुतीच्या विजयाचे कर्णधार अशा होर्डिंग जे आहे ते नागपूरच्या रहाटे कॉलनीपासून ते विधानभवन परिसरापर्यंत एकूणच लावण्यात आले आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते होर्डिंग ही बॅनरबाजी जी आहे ते करण्यात आली आहे। आता मी राजभवनासमोर आहे, आणि उद्या जर आपण पाहायला गेलं तर याच राजभवनामध्ये जे आहे ते उर्वरित जे मंत्र्यांचा शपथविधी आहे तो शपथविधी या ठिकाणी पार पडण्याची शक्यता आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शपथविधी पार पडली, मात्र उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, ती शपथविधी कधी पार पडणार याची आतुरता सगळ्यांनाच होती। जवळपास 20 दिवस उलटून गेले। अखेर नागपूरच्या राजभवनामध्ये उद्या दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान या ठिकाणी शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे, आणि स्वतः राज्यपाल जे आहे ते त्यांच्या हस्ते या ठिकाणी शपथविधी पार पडू शकतो। आणि आजच राज्यपाल जे आहे ते नागपूर राजभवनामध्ये या ठिकाणी मुक्कामी येऊ शकतात। आणि त्या पार्श्वभूमीवरती राजभवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये तयारी केली जात आहे। आतमध्ये मोठा स्टेज जो आहे तो उभारला जातो आहे, आणि या ठिकाणी जे आहे ते उर्वरित जे मुख्यमंत्री आहेत जवळपास 30 मंत्र्यांचा शपथविधी जे आहे ते उद्या या ठिकाणी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच याविषयीचे अपडेट घेत राहूयात। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।